पशुधन योजना 2026 तारखेपासून ऑनलाईन अर्ज मागविले जाणार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी किंवा म्हशी, प्रत्येकी 1 लाख, एकूण 5 लाख रुपये, 3 वर्षांचा विमा 60,180 रुपये, शेड बांधकामसाठी 3 लाख आणि उपकरणांसाठी कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्किंग मशीन, सोलर इत्यादी 2,75,00,000 असे मिळून सुमारे 11,35,000 प्रकल्प साहित्य दिले जाणार आहे. या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्कधारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो. पहिल्या टप्प्यात 50% अनुदानाची रक्कम दिली जाते, तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान मिळते. तसेच दिव्यांगांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण असून या योजनेमुळे लाभार्थ्यांना दुग्धव्यवसायातून नियमित उत्पन्न मिळवून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे. तर या योजनेचे ऑनलाईन अर्ज मागविले जाणार की ऑफलाईन अर्ज घेतले जाणार याबाबत शेतकरी वर्गामध्ये संभ्रम होता, परंतु आता तो दूर झाला आहे. कारण आज माननीय आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाचे अर्ज हे महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन मागविले जाणार असून हे अर्ज करण्याची प्रक्रिया ही 1 मे 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.